आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष माननीय लक्ष्मण सावकार पत्तेवार यांचा आज वाढदिवस। या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदूसेठ मडगुलवार, सुप्रभातचे सचिव जीवन आणि आपण सर्वप्रथम राम सावकार पत्तेवार आणि लक्ष्मण पत्तेवार या दोन्ही जोड्या बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। लक्ष्मणचे सगळे पैलू तुम्ही आता उलगडून दाखवले। बिलोलीकर सर म्हणल्यासारखं आणि नंतर सुप्रभातचा डोलारा कोण सांभाळेल ही चिंता जरूर होती, पण लक्ष्मण आणि जीवनने हे फार व्यवस्थित सुप्रभात सांभाळे म्हणण्यापेक्षा ते प्रगतीपथावरही नेले। या धोंड्याच्या महिन्यामध्ये अजून खरं म्हणजे धोंड्याचा महिना 10-12 दिवस शिल्लक आहे, पण सुप्रभातच्या आपल्या सदस्यांनी मुक्या जनावरांसाठी केलेली जलसेवा, गोरक्षण, वृद्धाश्रम आणि मठातला कार्यक्रम एका भरभरून मोठ्या मनाने तुम्ही प्रतिसाद दिलात आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम केला, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। मी खूप गोष्टी सांगतो, एखाद्या वेळेस माझं बॉसिंग पण नेचर असतं, पण तुम्ही ते स्वीकारता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे। लक्ष्मणला आणि ह्या कुटुंबाला मी जवळपास गेल्या 40 वर्षापासून त्यांच्याशी कौटुंबिक लेवलचे संबंध आहेत। आता लक्ष्मण हा भांड्याचा व्यापारी आहे। मला वाटतं मी 40 वर्षापासून त्या भांड्याच्या दुकानातच लक्ष्मणला बोलतो। हा भांड्याचा व्यापारी आहे, पण त्याच्या कुटुंबात खूप वेळेस गेलो मी, त्याच्या घरात कधी भांड्याला भांड लागलं असं मी पाहिलं नाही। म्हणजे एवढं सौख्य त्या कुटुंबात आहे। दोघं भाऊ इथं राहतात, बाबूराव नांदेडला राहतात, लक्ष्मणची आई, वडील, बहिणी सगळ्यांना आरोग्य सेवा द्यायचा योग मला आला। म्हणजे राम आणि लक्ष्मणाची जोडी, मी नेहमी म्हणतो ना, राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, असे बंधू नाही कोठे संसारात म्हणल्यासारखं या दोघा भावाचं सौख्य खूप मोठं आहे। माणसाची स्थिरता 2 प्रकारे, बाहेरची स्थिरता आणि आतील स्थिरता। खूप काही माणसं समाजात बाहेरून खूप स्थिर वाटतात, पण आतून अस्थिर असतात। मनोकायिकदृष्ट्या जर पाहिलं तर आतली स्थिरता महत्त्वाची असते। आणि आता मी तुमच्या प्रत्येकाचं व्यक्तिचित्रण करताना असं जाणवतं की पुस्तकं आणि माणसं वाचणं हे जरा अवघड गोष्टी आहेत, त्याला वेळ द्यावा लागतो। आणि 40 वर्षापासून मी वाचलेल्या लक्ष्मणमध्ये लक्ष्मणला बाहेरची स्थिरता आहे, पण त्याच्यासोबत भगवंतानी त्याच्या पदरात आतली पण स्थिरता टाकलेली आहे। आतून स्थिर राहणं सोपं नसतं। सागर वर प्रशांत जरी दिसला तरी आत खूप मोठी खळबळ असते, पण जे आत स्थिरता असेल तरच ती चेहऱ्यावर प्रतीत होत असते। तर लक्ष्मणचं व्यक्तिमत्व हे स्थिर आहे, समाधानी आहे, शांत आहे, संयमी आहे। आक्रस्ताळपणा लक्ष्मणनं कधी केला असं मी पाहिलं नाही। त्याचं सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, आपला गणाचार्य मठाचा गणपती 1891 मराठवाड्यातला पूर्वीचा पहिला गणपती, आणि त्या गणेश मंडळाचं मला वाटतं तुम्ही अध्यक्ष आहात का, सचिवपद लक्ष्मण सांभाळतात, ही तशी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। महादेव मंदिराचं कार्य असेल, भागवत असेल, धार्मिक कार्य असेल, कुठलंही धार्मिक कार्य असो लक्ष्मण त्यात योगदान देणार। सामाजिक कार्य असो, राष्ट्रीय कार्य असो, किंवा एखाद्या कुटुंबावर संकट आलं तर लोक पोलीस स्टेशनला जायच्या आधी राम पत्तेवारकडे जातात, हे आपण नेहमीच पाहतो। तर ह्या कुटुंबातून इतरांना मदत करायची जी तळमळ आहे ती फार मोठी तळमळ आहे। लक्ष्मण आज 61मधून 62मध्ये येतोय। वाढदिवस साजरे करताना मागे वळून बघावं म्हणतात। सिंह एकमेव प्राणी आहे की तो काय मीटर पुढं गेलं की मागे वळतो, पुन्हा गेलं की मागे वळतो, म्हणून त्याला सिंहावलोकन म्हणतात। तसं माणसाने सिंहावलोकन करावं।
हे मी केलं, मी अजून काय करू शकतो, भगवंतानं दिलेल्या जीवनाचा, जगण्याचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल, हे जो तपासून पाहू शकतो तोच चांगलं कार्य करू शकतो. आपले नंदू सेठ करतात महासभेचं कार्य, जीवन मनोजचं, गोरक्षांचं कार्य, ते अत्यंत स्तुत्य आहे की गोमातेची आपण आपल्या हिंदू धर्मात पूजा करतो. आणि समाजकार्य करताना ते समाजकार्य कधी सरळ नसतं, रस्ता तर कधीच सरळ नसतो. काटे कुटे, अडचणी, अडथळे, जो या सगळ्या अडथळ्यांना पार करून उद्दिष्ट गाठतो त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. धोंड्याचा महिना चालू, याला पुरुषोत्तम मास पण म्हटलं जातं. तर राजकारण तुम्ही बोललात, मला वाटतं ते लक्ष्मणचं कुटुंब अपघातानं म्हणता येणार नाही, पण ते या प्रवाहात आलं. आणि यश अपयश ह्या जगण्याच्या जीवनाचा नित्य भाग असतो. तुमच्या आयुष्यामध्ये जर संकटच नाही आलं तर तुमच्या सरळ जगण्यालाही, तुम्ही हायवेवर प्रवास करा, समृद्धीवर प्रवास करा, काही 1-2 घंट्यानं तुम्हालाही कंटाळा येतो. आयुष्य सरळ असलं की अपघातही होतात. सध्या समृद्धीवर सगळ्यात जास्त अपघात होतात. मध्ये अडथळे, वळणं असले की माणूस सावधगिरीनं चालायला लागतो. तसं ह्या राजकारणातल्या गोष्टी चालत राहतात. शहराच्या विकासाला या कुटुंबानं दिलेलं योगदान, लक्ष्मणच्या आई आणि वडिलाची त्यांनी केलेली सेवा, मी त्याचा साक्षीदार आहे. कारण शेवटपर्यंत मी त्यांचा डॉक्टरही होतो. रामनी सांगितलं आणि लक्ष्मणने कधी ऐकलं नाही, किंवा त्यांचा जो मोठा भाऊ बाबूराव, या भावामध्ये सौख्य, खूप सौख्य मी पाहिले, की जे समाजामध्ये विरळ आहे. आजकाल कुटुंब अवस्था आपल्या देशातली मोडकळीस का आली? कारण बापाचं पोराचं जमत नाही, आईचं नवरा बायकोचं जमत नाही, बाप या रस्त्यानं येतो तर पोरगा या रस्त्यानं बाहेर जातो, भावाभावात अंतर आहे, कुटुंब व्यवस्था, संस्काराचा अभाव आहे. सध्याच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात तर काय काय होते कुटुंबात. अशा काळामध्ये कुटुंब व्यवस्था टिकवणं एक मोठं अवघड काम हे पत्तेवार कुटुंब करते, आणि ते कौतुकास नक्कीच पात्र आहे. तर लक्ष्मणला मध्यंतरी हृदयविकार झाला, पण लक्ष्मणनं आरोग्याकडे लक्ष देऊन त्याच्यावरही विजय मिळवलेला आहे. आणि स्वतःच्या वाट्याला जे आयुष्य आलं, जे दुःख आलं, त्याचं भांडवल न करता इतरांना कसं सुख देता येईल याचा सदैव विचार लक्ष्मण पत्तेवार करत असतो. तुम्ही भांडे विकता, अनेकांच्या घरात मंगल कार्यालयात भांडे विकता, पण तुम्ही एका दृष्टीनं लोकांना सुखाचा कलशही देता ना. मला वाटतं कलशही यांच्या दुकानात मिळतो. तर कौटुंबिक लेवलला, सामाजिक लेवलला सुखाचा कलश तुम्ही देतच असता. तर हे तुमचं पुढचं जीवन आहे असं चांगलं निरोगी जावं, चांगलं आरोग्य मिळावं. आणि मला जे करता येईल किंवा तुम्हाला जे करता येईल, प्रत्येक माणसानं सुख देवाच्या चरणी वाहू, दुःख सारे विसरून जाऊ, नवी स्वप्ने नव्या नजरेने पाहू म्हटल्यासारखं. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी नवी स्वप्न नव्या नजरेनं पाहायचं असतात, दुःख विसरून जायचं असतं, सुख भगवंताला अर्पण करायचं असतं. तर हे जर असा संकल्प केला तर खूप काही करता येतं. आणि जे काही निगेटिव्ह गोष्टी घडत असतात त्या सोडून द्यायचं. इलेक्शन झालं, कोणी विरोधात गेलं, कोणी इकडं गेलं, कोणी तिकडं गेलं, हा एक जगण्याचा भाग असतो. क्षमा वीरस्य भूषणम. फॉरगेट, फॉरगिव्ह. फॉरगेट म्हणजे विसरा, फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करा, आणि फॉरवर्ड म्हणजे पुढे चला. हा 3Fचा फॉर्म्युला ठेवा. फॉरगेट, फॉरगिव्ह, फॉरवर्ड. जीवन आपोआप हायवेवर चालायला लागतं. एवढा संदेश तर मी लक्ष्मणला नक्कीच देईल. कारण हे केल्याशिवाय, नाही तर माणसाला भगवंतानं मेंदू दिला आहे, आपण स्मरणशक्तीचाच विचार करतो. भगवंतानं माणसाच्या पदरात विस्मरणशक्ती एक टाकली, त्याचा कधी विचार केला आहे का? काही दुःख 10 वर्षांनी विसरून जातो. ह्या ब्रेन जर फॉर्मॅट नाही केला तर हे चाव 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 करायला लागेल आणि मेंदू माणसाला जगणं अवघड होईल. त्यामुळं आपण कधी विचार करत नाही, पण भगवंतानं दिलेल्या विस्मरण शक्तीचा सुद्धा माणसाने वापर केला पाहिजे. आणि नवीन फॉर्मॅट करून मेंदूमध्ये नवीन चांगल्या गोष्टी भरायला स्पेस, ओपन स्पेस. मोबाईल तर आपण किती वेळेस फॉर्मॅट करतो, तसंही केलं पाहिजे.
तर भूतकाळात चांगल्याही गोष्टी घडतात, निगेटिव्ह गोष्टी घडतात, या सगळ्या सोडून द्यावं आणि येणाऱ्या भविष्याचं स्वागत करायला सज्ज व्हावं. हा एवढा तुमच्या वाढदिवसाला एवढाच म्हणजे मित्र म्हणून हे तुम्हाला सांगणं. पुनश्च तुम्हाला शुभेच्छा. सुप्रभातचे. मी रामला फोन करायचा